नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। आणि हा जो आजचा आपला जीवन मूल्ये हा प्रवचनामध्ये विशेष असं नाही, पण जीवनामध्ये जीवनाची मूल्य म्हणजे काय तर ते आपण बघणार आहोत। संस्कृतीमध्ये विचार प्रणाली आपली भारतीय संस्कृती आहे, त्याच्यासाठी आपण सुरुवात करूया। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सनंग्र कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवश्चरित्री जडो। जीवनमूल्ये किती गोंडस नाव आहे। जीवन जगण्याची पद्धत किंवा प्रणाली किंवा रीत कोणतेही तुम्ही म्हटलं तरी चालेल, पण आपण जीवन कसं जगायचं, दुसऱ्याला आनंद देणारं, आपलं सगळं भवितव्याने ठरवणारं आणि आपले विचार प्रणाली लोकांना पटवून देऊन त्यांच्याजवळ सुसंगती म्हणजे त्यांच्याजवळ चांगली संगत धरणं, सुजन वाक्यकानी पडो, आपण बोललेलं लोकांना ऐकायला लागावं आणि त्यांनी बोललेलं आपल्याला छान ऐकायला, असा सगळ्याच लोकांचा अर्थ आहे। आणि ही संस्कृती आपली भारतीय संस्कृती जगामध्ये एकूण 48 संस्कृत्या होत्या सुरुवातीला, पण 48 संस्कृत्या काळाच्या उदरात काही कालाने गडप झाल्या, म्हणजे त्या नाहीशाच झाल्या, विरळ झाल्या, सगळ्या नाहीशा झाल्या। राहिली ती आपली भारतीय संस्कृती। आणि व्यासाने तर असं म्हटलेलं आहे की भारतीय संस्कृती ही जगाच्या अंतापर्यंत तशी नुसतीच नव्हे तर अजून प्रगतशील अशी राहणार आहे, अशी आपली भारतीय संस्कृती आहे। आता हा जो निबंध आहे, म्हणजे मी स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेमध्ये हा वाचून लेख मला 3-4 ठिकाणी पहिलंचं बक्षीस मिळालं आहे। तुम्ही मला बक्षीस देऊ नका, फक्त तुम्हाला आवडलं काय नाही तो सांगा, तर मधून मी ते बघणार आहे काय ती वाक्य चुकता कामा नाहीत म्हणून हे लक्ष द्या नीटपणे आणि तसे वागायला आपल्या मुलांना शिकवा। जीवनमूल्ये किती गोंडस ना, जीवन जगण्याची पद्धत किंवा प्रणाली रीत। आजची तरुण मंडळी संस्कृती म्हणजे काय, आजची तरुण मंडळी पालक यांची मूल्ये कोणती होती, तरी कुटुंब संस्था ही संस्कृतीच्या पायावर उभी आहे। गीतेमध्ये भगवंतांनी मानवाला ममैव वंश असे 2 शब्द विचारले, म्हणजे काय, स्वतःचाच एक अंश, ममैव वंश म्हणजे माझाच एक अंश, प्रत्येक माणूस आहे म्हणजे मी प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे, प्रत्येकाचा अंश शरीरामध्ये, इतकं प्रत्येक माणूस माझ्यासारखं चांगलं आहे असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे। ही संस्कृतीच्या पायावर उभी आहे। आजची तरुण मंडळी पालक यांची मूल्ये कोणती असली तरी कुटुंब संस्था ही संस्कृतीच्या पायावरच उभी आहे। गीतेमध्ये भगवंताने मानवाला ममैत्यक म्हटलेलं आहे। याशिवाय अनेक संस्कृती निर्माण झाल्या, काही काळाच्या उदरात गडप झाल्या। अशा 48 संस्कृत्या त्या उदरात केव्हाच गडप झाल्या, मात्र अति प्राचीन भारतीय संस्कृती ही जगाच्या अंतापर्यंत अशीच किंबहुना यापेक्षाही प्रगतशील राहील, ही वेदव्यासांची अमृतवाणी आहे। आपल्या संस्कृतीच्या सर्व विषयांचे संकलन करून त्याचा गाभार्थ काढून या व्यासमुनीने एक सुंदर असा ग्रंथ लिहिला। आपल्या संस्कृतीचं मोठं पुस्तक आहे, जर तुम्ही हवे तर कुठल्याही लायब्ररीमध्ये ते मिळेल, भारतीय संस्कृती आणि त्याचे परिणाम असं एक पुस्तक आहे। त्या काळा म्हणजे व्यासमुनी आणि कोणतं तृतीय म्हणजे त्रेता या रघुनंदन या काळामध्ये या वेळी हे सगळं चाललेलं होतं आणि त्यावेळेला व्यासाने ह्या ग्रंथ लिहिलेला आहे। या सगळ्याचा ग्रंथाचं पुस्तक वाचून मतितार्थ त्यातला काढला आणि आपल्या संस्कृतीतल्या प्रत्येकाने कसं वागावं आणि कोणती शैल्य
म्हणजे विचार प्रणाली कशी असावी, तुमची जीवनशैली कसावी, उपासना भक्ती प्रणाली कशी असावी, परमेश्वराची सेवा कशी करावी, आपल्या लोकांवरती प्रेम कसं करावं, संस्कृतीवरती प्रेम कसं करावं, निसर्गावरती प्रेम कसं करावं, या अनेक गोष्टी त्या व्यासाने त्यातनं निवड कशा काढल्या आणि एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे अनेक संस्कृती निर्माण झाल्या, काही काळात अहो अशा 48 संस्कृती. इकडे इकडे मी देते, इथे वरती बस, वरती बस. हे अभिषेक काळाच्या उदरात त्या किती वेळ झालाय. माझा एक विद्यार्थी ते छुटुकलासा 2 वर्षाचा, पण हे बघा जरा तुम्ही त्याला दाखव त्याला. हा मुलगा माझ्याकडे शेजारचा आहे, तो सतत आजी आजी करीत इथे येत असतो आणि आत्ता बरोबर या वेळेला इथे आलेला आहे. तो आता जात नाही, तो काही मस्ती केलं तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि दिलं तरी त्याला थँक्स म्हणा. तो वाक्याचा नाच करतोय, दिसतोयस का तू त्याच्यामध्ये. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, हात नाही, हात नाही. हां इकडे. आयगो घाबरला दादा ना, दादा नको ना. नंतर तू काय मला इकडे पापागरा समजतोस. या विश्वात अनेक संस्कृती निर्माण झाल्या, काही काळाच्या उदरात घडत झाल्या. अशा 48 संस्कृती काळाच्या उदरात केव्हाच घडत झाल्या. मात्र अतिप्राचीन भारतीय संस्कृती जगाच्या अंतापर्यंत अशीच किंबहुना त्यापेक्षाही प्रगतीत राहील, ही वेदव्यासांची अमृतवाणी आहे. व्यासाने आपल्या संस्कृतीसाठी इतकं काही कार्य केलेलं आहे आणि त्या संस्कृतीचे ग्रंथ अनेक ऋषीमुनींनी त्याच्यावरती अजून विचार करून ते ग्रंथ लिहिलेले आहेत. आपण जर विचार करायला गेलो आणि ग्रंथांचा अभ्यास करायला गेलो तर कितीतरी असे महान ग्रंथ आपल्या संस्कृतीचे आहेत आणि संस्कृती ही आपल्या सर्व समाजाला उत्कर्षाच्या गडावर चढवणारी इतकी प्रगतशील अशी संस्कृती आहे. पण त्याचा नीट आपण अभ्यास केला तर. पण व्यासाने आणि सर्व ऋषीमुनींनी आपल्या संस्कृतीचा सखोल अभ्यास करून आपल्याला कितीतरी ज्ञान दिलेलं आहे. पण आपण त्याचा काय उपयोग करतो ते आपण पुढे पाहणारच आहोत. वेदव्यासाने अमृतवाणी केली, नंतर ते सगळं ते काय तयार केलं अमृतवाणीचं लिहून सगळं, तर आपल्या संस्कृतीच्या या सर्व विषयांचे संकलन केलं, सगळ्या एकत्र केल्या. म्हणजे केवढी मोठी संस्कृती. त्यात थोडं महत्त्वाचं काढून असं सगळं ते काय केलं त्यांनी एकत्र केलं, संकलन केलं आणि व्यासमुनीने एक सुंदर ग्रंथ लिहिला. संकलन करून विषयाकडे हा विषय तो विषय असं करून प्रत्येक विषय क्रमवार आणि लोकांना कळेल, पटेल, समजेल आणि त्याचं ते अनुकरण करतील असा त्यांनी ग्रंथ तयार केला व्यासाने. काय अडलं होतं त्यांचं, पण ते आपल्यासाठी केलं. पण आज आपण एक ग्रंथ पाहतोय का, वाईट त्याचं वाटतं आणि आपण मुलांवर असे संस्कार करतोय का, त्याचं अतिशय वाईट वाटतं. आणि हा ग्रंथ या व्यासाने लिहिला आणि त्याला नाव दिलं महाभारत. महाभारत हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठीच नसून त्याप्रमाणे जीवन कसे जगावे यासाठी अतिशय सुंदर सोप्या भाषेत त्याने लिहिलं आहे. आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने त्याची बिरुदावली केलेली आहे. श्रीकृष्णाने तो ग्रंथ पाहिला, त्यांना अतिशय आवडला, त्याची बिरुदावली केली म्हणजे त्याचं कौतुक केलेलं आहे. अतिशय सुंदर, कारण व्यास हे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ सगळ्याच्यामध्ये होते ऋषीमध्ये आणि बुद्धिमान अतिशय असल्या कारणामुळे त्यांचे जे ग्रंथ वाचले ना तर असं वाटतं की त्या काळातले ऋषीमुनी किती महान होते. याकडे 88 ऋषींचं पुस्तक आहे, ते थोडं तुम्हाला मी सांगणार आहे. तर बिरुदावली गायली श्रीकृष्णाने आणि एवढेच नाही करून थांबले तर मुनीनाम व्यहम व्यासः, म्हणजे सगळ्या मुनींमध्ये सर्व ऋषींमध्ये ते सर्वश्रेष्ठ आहे, माननीय आहे असं श्रीकृष्णाने त्यांना काय दिलं, पद दिलं, कौतुक केलं, महत्त्व दिलं. असे संबोधले आहे की या ग्रंथाला 5व्या वेदाची उपमा प्राप्त झाली आहे. म्हणून त्याने महाभारत पंचम वेद, महाभारत हा 5वा वेद आहे. 4 वेद माहिती आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आणि 5वा महाभारत आणि त्याच्यातच सगळं खरं महत्त्व आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने
त्याला नाव दिलं महाभारत पंचमवेदः. या ग्रंथाला वेदांच्या मालिकेत मानाचं स्थान दिलं गेलं आणि हा ग्रंथ आज आपण खूप वेळा वाचतोय. जी काही श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंडळी आहेत, जे मुलांवरती आपल्या संस्कार करतात, त्या सगळ्यांना हा ग्रंथ नक्कीच माहिती असेल. पण प्रत्येक आईवडील आपल्या मुलावर चांगले संस्कार करीतच असतात. भारतीय कुटुंब संस्था संस्कृतीच्या पायावर उभी आहे. वाटेल तसे वेड्यासारखे राहत नाहीत, वागत नाहीत. कुटुंब संस्था हळूहळू काळाच्या प्रवाहाबरोबर बदलत गेली. मोठे कुटुंब, एक कुटुंबात 50-60. आता मोठं कुटुंब म्हणजे काय, माझ्या आठवणीत, आता माझं 83 वय आहे, पण मी लहान असताना मी ह्यांच्याबरोबर त्यांच्या नातेवाईकांकडे शेजारी पाजारी घाटकोपरला जायचो आम्ही संध्याकाळी शनिवारीवर. एकेका घरात 50-50 माणसं. मग त्या मला म्हणायच्या, अगं तुला कौतुक वाटत असेल ना, कारण आता तुम्ही 2घंच जण आहात, पण आमच्या घरामध्ये 50 माणसं. भाकऱ्या करायच्या म्हटल्या, पोळ्या तेव्हा त्या भाकऱ्या असायच्या, तर इतके कष्ट त्या बायकांना असायचे. पण पुरुष पण तितकंच काम करायचं. संस्कृतीच्या पायावर उभी राहिली. कुटुंब संस्था हळूहळू काळाच्या प्रवाहाबरोबर बदलत गेली. कुटुंब एका कुटुंबात 50-60 माणसे असत. पुढे हम दो हमारे दो, त्याच्यापुढे हम दो हमारा एक, आणि आता हम दो पुढे काहीच नाही. तुम्ही जर जपानचं संस्कृती ऐकलीत, तर आता जपानमध्ये लग्न करतात पण ती मुलं होऊन देत नाहीत. त्यांना मुलं नको असतात, कारण कशाची जबाबदारी नको. आपण आत्तापर्यंत एक तरी म्हणतो, हम एक. ज्याप्रमाणे घर बांधताना, आता अत्यंत महत्त्वाचा विषय, सगळ्यांनी नीट लक्ष द्या आणि आपल्या मुलांना हे सांगा. ज्याप्रमाणे घर बांधताना घराला वास्तू म्हणतात. त्या वास्तूला काय काय लागतं, पाया लागतो, भिंती लागतात, छप्पर लागतो, दरवाजा, प्रवेशद्वार, गरज असते. तसेच कुटुंबाला अशाच गोष्टीची नितांत आवश्यकता असते. प्रवेशद्वार असणं घराच्या बाहेर पडायला. पाया आता आपण बघितला तर पाया म्हणजे काय, पाया म्हणजे पाय नव्हे, पाया म्हणजे कुटुंबाचा पाया, केंद्रस्थ, विश्वास, खात्री, घरातील सर्व माणसांचा एकमेकावर असणारा विश्वास, प्रत्येकाबद्दल प्रत्येक गोष्टीत असणारी खात्री. आणि हा जर विश्वासाचा पाया भक्कम असेल तर घर आनंदात नांदते, टिकते आणि वाढते. पहिलं टिकते, आनंदात वाढते, नाही तर आपापसात भांडणं, तुमचं नको आम्हाला, आमचं नको तुम्हाला. आत्ताच्या परिस्थितीत तेव्हा अशी संस्कृती नव्हती. आणि कधीकधी वाईट वाटतं असं की आपण कुठच्या थराला चाललो आहे, तर घर आनंदात नांदते, टिकते, उभे राहते आणि सगळे आनंदात राहतात. पहिल्या वाक्यात मी सांगितलं, एके घरात 50-50 माणसं असायची, पण सगळे आनंदात. प्रत्येकाचं क्षेत्र वाटलेलं, प्रत्येकजण आपापलं काम करतात, आवाज नाही, भांडण नाही, तंटण नाही, हसत खेळत सगळे एकत्र जेवणार. आधी पुरुषांची जेवणं, मग बायकांची, कसं पद्धतशीर चाललेलं असायचं. एकमेकांना असणारा विश्वास, प्रत्येकाबद्दल काय असणार, गोष्टी असणारा खात्री. आणि जर विश्वासाचा पाया भक्कम असेल तर घर आनंदात नाते. आता हे झालं पाया भक्कम ह्याच्यासाठी. आता भिंती, आपल्या घराला भिंती आहेत, भिंत नसेल तर काय हो, चोरमोर येऊन सगळं आपलं सामान पडवून देणार की नाही, किंवा आपण सुद्धा उडी मारून खाली पडू. तर भिंती, आता भिंतींचा या निबंधाशी संबंध काय, म्हणजे कसा लावायचा, आदरयुक्त भिंती. भीती नव्हे, भिंती घराच्या. मी हे स्वतः निबंध तयार केलेला आहे आणि याचं मला 3-4 ठिकाणी नंबर 1चं बक्षीस मिळालेलं आहे. जीवनशैली म्हणजे जीवनमूल्ये, जीवन कसं जगायचं, काय जीवनात अर्थ आहे, काय मदितार्थ आहे, काय आपल्याला त्याचा उपयोग होतो तो. तर दुसरं म्हणजे भिंती, घराला भिंती पाहिजे, तर नाहीतर काय होईल, सगळं घर कोलमडून पडेल आणि खाली कोसळेल. आदरयुक्त, आपल्या घरातील मोठी माणसं. आता भिंतीबरोबर भिंत असाही अर्थ घ्यायचा. भिंती म्हणजे भिंत असं नव्हे, तर आपल्याबरोबर असलेली सगळी माणसं, त्याच्याबद्दल असलेली भीती. आपल्या घरातील मोठी माणसे, आजी आजोबा, आई वडील व इतर मोठी मंडळी, यांच्याबद्दल आदरयुक्त भीती पाहिजे. भिंती म्हणजे आदरयुक्त भीती. मी मुद्दाम अशी नावं दिली आहेत. आदरयुक्त भीती.
व त्यांच्याबद्दल वाटली पाहिजे प्रत्येक मुलांना आणि सगळ्यांनाच. त्यांना कोण विचारणार ही बेपर्वाई असता कामा नाही. मी एकदा गुन्हा केला आणि घरात तो, आता पुढचा विषय, आता घरात मुलं होतात, मुलाने एखादा गुन्हा केला आणि घरात तो कोणाला सांगितला नाही, चोरी केली किंवा एखादी असं काही एखादी गोष्ट पळवली किंवा कुणाला शिव्या दिल्या, पूर्वी शिव्या देणंसुद्धा म्हणजे ते सुद्धा गुन्हा मानला जात असे. आता काय बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही आहे. गुन्हा केला, घरात तो कोणाला सांगितला नाही, घाबरून, आणि जर तो गुन्हा दुसऱ्याकडून घरात समजला, काकू काकू आज ना तुमच्या याने अमक्या अमक्याची पट्टी चोरली, झालं, मग त्याची पट्टी बरोबर निघते. घरात तो कोणाला सांगितला नाही, घाबरून, आणि जर तो गुन्हा दुसऱ्याकडून कळला, समजला, तर केवढा अनर्थ होतो आणि होणारच. भीती न बाळगता निसंकोचपणे, आई आज माझ्या हातून एक गुन्हा झाला आहे. हळू, आई आज ना माझ्या हातून एक गुन्हा झाला आहे गं. काय केलेस? कोणता काय गुन्हा केला आहेस? त्याने गुन्हा सांगितल्यावर आई त्याची परिपूर्ण माहिती काढून नंतर पुन्हा असे केले तर बाबांना सांगेन. पण त्या काळात पुरुषांची फार भीती असायची मुलांना. घरात 5 जणांची मुलं असायची, 5 पुरुष, 5 कुटुंब, पण प्रत्येकाला भीती असायची. म्हणजे फक्त वडिलांचीच नव्हे, त्या बरोबरीच्या काका मामा सगळ्यांची मुलांना भीती असायची. काय रे, अभ्यास करतोयस ना? म्हणजे दुसऱ्या मुलाच्या वडिलांनी जरी दुसऱ्या म्हटलं तरी त्यांना भीती असायची. इतकं एकत्र कुटुंब होतं. आदरणीय कुटुंब जे म्हणतात ना, ते 50 वर्ष, मी हे 50 वर्षाचा आत्ता इतिहास सांगते. माझं वय 83 आहे आणि माझं लग्न झाल्यानंतर मी ह्यांच्याबरोबर कुठे कुठे जायचे, तिथे अशी कुटुंब असायची आणि मला नवल वाटायचं, बापरे किती छान वागत आहे. घरं फारके मग पण चौसुपी घरं असायचे त्यावेळेला आणि मस्त सगळीजणं नांदायची. मुलं पण आईवडिलांबरोबर असायची, ती पण इकडे तिकडे खेळायची, भांडण तणतण नाही, काही नाही, निसंकोचपणे आई आज माझ्या हातून एक मोठा गुन्हा झाला आहे. असं मुलगा आपणच सांगणार आईला जाऊन, आई आज ना मी काहीतरी गुन्हा केला आहे गं. असं, कोणता, काय केलंस, असं आई विचारते. कोणता, काय केलंस? त्याने गुन्हा सांगितल्यावर आई त्याची परिपूर्ण माहिती काढून नंतर पुन्हा असे केले तर बाबांना सांगेन. तो घाबरतो, पुन्हा असे काहीच करणार नाही अशी कबुली देतो आणि मोठी मंडळीसुद्धा जास्त इश्यू न करता दिलेली समज लक्षात ठेव, म्हणजे सांगून मी पुन्हा असे कधी करणार नाही, सांगून सर्वांजवळ चूक कबूल करून शांत होतो. हा झाला, काय झाला तर दुसरा गुन्हा. आता तिसरं म्हणजे छप्पर. घर बांधलं, छप्परने बांधलं तर पाणी कसं कोसळेल. कुटुंबातील प्रेम आणि मैत्री, छप्पर हवं ना, कुटुंबातलं प्रेम आणि मैत्री हळूहळू वयात यायला लागतात. मुले वयात यायला लागतात, जशी जशी वय होतात ते वाढत जातात. मुले हळूहळू वयात यायला लागतात, त्यावेळी त्यांच्याच शरीरात बदल व्हायला लागतो. तेव्हा आपल्या पालकाने आपल्या मुलांचे मित्रमैत्रिणी होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मी जाते तेव्हा हे सांगत असते. बालवाड्यांमधनं मी 12 वर्ष मोखाडा जव्हार या भागामध्ये बालवाड्यानं शिकवलेलं आहे. तर त्यावेळेला आम्ही 8 दिवस असं कार्यक्रम ठेवायचो. प्रत्येकीने विषय घेऊन आम्ही 3 जण होतो. खूप आमचं छान जमायचं आणि आम्ही इतकं सुंदर त्यांना मार्गदर्शन. आजही त्या मुली आमची आठवण काढून कधीतरी भेटायला येतात. मॅडम तुम्ही आम्हाला इतकं छान सांगितलं, आमची मुलं पण अशीच आम्ही वाढवतो आहे. आम्हाला डोळ्यातनं पाणी येतं की आम्ही केल्याचा काहीतरी उपयोग होतोय आणि खरंच ती मुलं तशी खोटं नाही आहे. तर सांगायचं म्हणजे शारीरिक बदल होत असतात. तेव्हा आपल्या पालकांनी आपल्या मुलांचे मित्र मैत्रीण होणे आवश्यक आहे. मुलांच्या पायात वडिलांची चप्पल लागली की मुलांनी आणि वडिलांनी कसं वागायचं. चप्पल पायात बसायला लागली तेव्हा ते दोघे मित्र झाले. मित्राच्या नात्याने वडिलाने मुलांच्या खांद्यावर हात टाकायचा आणि अतिशय नाजूक विषयाची, कल्पना करा मी काय बोलते तुम्हाला लक्षात, नाजूक विषयाची सहज गप्पा मारत
काय करायचं, त्याला ज्ञान हवे, परिवर्तन होत असतात. अत्यंत नाजूक शब्दात त्याला सर्व सांगावे. दुसऱ्या कुणाकडे तर कळण्यापेक्षा आजकाल मुलं, म्हणजे मी ना त्या विषयात बोलणार नाही आहे, कारण मला ते असं काहीतरी व्हायला लागतं. त्यावेळचा समाज आणि आपण कसे होतो ते ऐका आणि तसं करण्याचा प्रयत्न आपल्या समाजाने करावा असं मला अनेक वेळा वाटतं. परिवर्तन होत असतं. अत्यंत नाजूक शब्दात त्याला सर्व सांगावे, तेव्हा वडिलांचा आधार मुलाला जाणवतो व त्यांची घट्ट मैत्री होते की माझे बाबा मला सगळं सांगतात. दुसऱ्याला विचारण्याची गरजच नाही, दुसऱ्याकडे जायची काय करायची गरज नाही, त्याला काही बोलण्याची गरज नाही. माझे बाबा आहेत समर्थ. आणि मी पुढे मुलगी आईची मैत्रीण होते, घट्ट मैत्री होते आणि दुसऱ्याला विचारण्याची गरज भासत नाही व वेडेवाकडे घडत नाही. वेडेवाकडे घडत नाही म्हणजे सगळ्यांना कळत असेल. तसेच आईच्या व लेकीच्या नात्याचे मुलींमध्ये शारीरिक बदल जास्त प्रमाणात होत असतात. आईने अत्यंत विश्वासातली लेकीची मैत्रीण बनवून, बघा मी काय म्हणते, विश्वासातली, अगं तुला एवढं कळत नाही का, काय केलंस हे, हा विश्वास झाला करे. मी अगं मध्या इकडे ये म्हणे, काय केलं गं, काय झालं गं, मग ती काहीतरी सांगते असं काय काही घडलं आहे. मग ती आई अत्यंत नीट समजून तिला सांगते. लेकीच्या नात्याने मुलीमध्ये शारीरिक बदल जास्त होत असतात. आईने अत्यंत विश्वासाने लेकीची मैत्रीण बनून त्या सर्व गोष्टी तिला नीट समजावून सांगायच्या. आईने अत्यंत विश्वासातील लेकीची मैत्रीण बनायचं आणि आईने तिची प्रिय मैत्रीण बनावे. आई वडील व मुले यांच्यात असा सुसंवाद, प्रेमळ भाव साधला की मुले वेगळ्या वाटेने जाणे शक्यच नाही. त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. बरोबर आहे, कारण आम्ही 7 वाजता पोचून बाहेर पडतो, ते परिस्थितीनुरूप हे सगळं चाललेलं आहे. थोडासा पण त्याच्यामध्ये आपण बदल करायला पाहिजे किंवा मुलांना आपल्या विश्वासात गेलं पाहिजे. कारण मी सुद्धा नोकरी केली, माझ्या मिस्टरने माझी मुलं लहान लहान होती, माझ्याबरोबर शाळेत यायचे, बालवाडीमध्ये जायचे, पण त्यांना एक खात्री होती की माझी आई घरात आल्यानंतर मला सगळं प्रेमाने विचारते, मला शाळेत काय झालं, कोणी मारलं का तुला, बाई काय म्हणाल्या, शेजारी पर्यंत, म्हणजे असं आपण आपल्या मुलांसाठी वेळ द्यायलाच पाहिजे. तर तुमची मुलं आणि तुमची संस्कृती आणि तुमचा समाज नक्कीच चांगला होईल. प्रेमळ भाव साधला की मुले वेगवेगळ्या वाट्याने जाणे शक्यच नाही. प्रेमाने वागा, त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. आता चौथं, दरवाजा. घराला काय पाहिजे, आणि बघा तुम्ही, मी व्हिडिओ टाकते तुम्हाला. दरवाजा. छोट्याशा कुटुंबातून अफाट विश्वास जाण्याचा मार्ग, संस्कार, मुलांची संस्काराची शाळा खरे पाहता गर्भातूनच सुरू होते. आपले मूल सर्वगुण संपन्न व्हावे म्हणून गर्भसंस्कार हा विधी केला जातो आणि अनेक ठिकाणी एकत्र जमूनही गर्भसंस्कार केला जातो. फार चांगली गोष्ट आहे ती. आता एकदा श्रीकृष्ण आणि सुभद्रा हे रथातून बसून द्वारकेला चालले होते. सुभद्रा त्यावेळी गरोदर होती. श्रीकृष्ण तिला युद्ध कसे खेळावे सांगत होता. आता तुम्ही अर्थ समजून घ्या. गर्भात तिचा होता बाळ आणि ती ऐकत होती आणि श्रीकृष्ण सांगत होता. सरकारची आपले मूल सर्वांगुण संपन्न व्हावे म्हणून गर्भसंस्कार हा विधी केला जातो. श्रीकृष्ण व सुभद्रा रथात बसून द्वारकेला चालले होते. सुभद्रा त्यावेळी गरोदर होती. श्रीकृष्ण तिला युद्ध कसे खेळावे सांगत होता. पूर्वी त्या काळात युद्ध कसे खेळता जावे तसे युद्धाच्या वेळी सैन्याची निरनिराळ्या पद्धतीने रचना केल्या जात असं. चक्रव्यूह ही सैन्याची एक मोठी रचना होती. ती कशी करतात ते तिला नीट समजावून सांगत होता. तिच्या पोटातील गर्भ हे सर्व ऐकत होता. पण ऐकता ऐकता सुभद्रेला झोप लागली. हा आवाज बंद झाला म्हणून श्रीकृष्णाने तिच्याकडे पाहिले, पण हू आवाज अगदी मंद मंद येत होते हे श्रीकृष्णाच्या लक्षात आले. पण त्याने पुढील रचना सांगण्याचे थांबवले. आता तुम्हाला मी सांगते, आमच्या आईवडिलांनी आमच्यावर असे संस्कार केले,
मी यातलं एक अक्षर खोटं. माझ्या मुलीच्या वेळेला मी नोकरी करत होते, तरीसुद्धा मी रात्री आल्यानंतर एक ज्ञानेश्वरीचा अध्याय वाचायचे आणि मुलाच्या वेळेला दासबोध वाचायचे. इतकी माझी मुलं म्हणजे त्याला कुठे नाव ठेवायला जागाच नाही. तुम्ही कुणाला विचारा. माझा मुलगा आता जागतिक कीर्तीचा हुशार आहे आणि मुलगीसुद्धा म्हणजे मी स्तुती नाही करते, पण त्याने त्याचं अनुकरण केलं. तसंच आपल्या मुलांना तुम्ही करा, असं मी तुम्हाला नम्रपणे सांगते. श्रीकृष्णा त्याच्याकडे पाहिलं, ती झोपले, त्यांनी बंद केलं. चक्रीवर भेदायचे कसे हे श्रीकृष्ण सांगत होता. भेदायचं कसं तो गरबा ऐकत होता, पण त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ह्याच्या वेळेला त्याला झोप लागली आणि त्या वेळेला चक्रीवाह भेदून गेला. पण जैन रथाने रचना केलेल्या या चक्रीवाहातून त्याला बाहेर पडता आला नाही आणि अभिमन्यू जैन रथाचे त्याला कोंडीत पकडून दत्ताप्रहार करून ठार मारले. मूळ जन्माला आले की 1-2 दिवस तो कापसाच्या बोळ्याने दूध पितो, पण नंतर तो आईच्या अंगावर दूध आईच्या मार्गदर्शनाने पिळतो. उत्तम संस्कारासाठी माता पिता यांचे खाणे पिणे वागणे, त्यांचे आचार विचार उच्चार हे सुसंस्कृत असणे गरजेचे आहे. घरातील वातावरण आनंदी असणे गरजेचे असणे म्हणून आपल्या स्वभावाला मुरड घालून मोठ्याने आपापसात सुसंवाद साधावा. वाद नको. संध्याकाळ झाली की दिवा लावला आजीने किंवा आईने की मुलाने हात जोडून दिव्यासमोर उभं राहून शुभम करती म्हटलंच पाहिजे. प्रेमाने सांगून मुलं सगळं व्यवस्थित करतात. हा आदर्श आहे आणि हे आपण चांगले संस्कार घडवतोय. आता त्याच्यावरही असाच एक उत्तम परिणाम होऊन हे असेच वागू लागले म्हणजे सुसंस्कारातील मुले तयार करून संस्कारयुक्त मार्गाने पुढील जीवनात ते नक्कीच यशस्वी होतील. आता आपले मूल मोठे झाले, त्याला अफाट अशा जनसमुदायात तारवायचे. मोठा आता दार उघडले, चालले इकडे काय तिकडे काय, किती आमिष दाखवत आहेत. आता तर नको इतके आमिष आहेत त्या मुलांना. अनेक प्रलोभने आमिष बालविका असतात. संगम सहवास फेसबुक मोबाईल प्रसार व प्रचार ही सगळी माध्यमे सर्व प्रलोभनाची आणि आपले मूल सुसंस्कृत राहिल्याची काळजी घेतली किंवा आपली मुलांबद्दल खात्री झाली की तो वाईट संगत सहवास प्रलोभनाच्या अडचणीत पडणार नाही, येणार नाही अथवा बिघडणार नाही. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना असे मित्रांना सांगून त्यांनाही चांगले वागायला तो शिकवेल इतकी त्याची परिपक्वता आईवडिलांनी करून घ्यायची. शील आणि चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखे असते, ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. एकदा का तडा गेला की खलास, जीवन पूर्णपणे संपले. मी डोळ्यांनी पाहिलेला व कानाने ऐकलेला एक प्रसंग. मी सेवानिवृत्त झाल्यावर क्लास घेत असे. अनेक वर्षे मी प्रामाणिक काम करीत होते. क्लासमधल्या मुलांना नोट्स व पेपर देण्यासाठी झेरॉक्स काढण्यासाठी तेथे एक माझा ठरलेला हा होता झेरॉक्सवाला. त्यांच्याकडे गेले. काका ओळखीचे होते. पेपर खूप होते. खुर्चीवर बसले. वेळ भरपूर लागणार होता. तेवढ्यात एक मुलगी रडत घाबरी गुबरी येऊन फोन करायला आली तिथे. त्यावेळी मोबाईल नव्हते. ती इतकी बेचैन झाली होती, फोनच्या खोलीचा दरवाजासुद्धा बंद करायला विसरली. फोन लागला आणि फोन लागल्याबरोबर नावे लिहिता नाही. साधारण 9वीतल्या 10व्यातली ती मुलगी असेल, 9वीतलीच असेल तर. मुलगी म्हणते, ऐका आता, अरे माझी पाळी चुकली, आपण आता काय करायचं आहे? मुलगा म्हणतो, मला काय सांगतेस, मी काय केलं आहे? मुलगी म्हणते, अरे असं काय करतो रे? ती खूप रडत होती. मुलगा म्हणतो, मला सांगू नको, माझ्या आणि तुझ्यात काही एक संबंध नाही. मुलगी म्हणते, आता मी काय करू? मी जीव देईन, कारण हे घरात कोणालाही माहीत नाही आहे. मुलगा म्हणतो, मला काय सांगतेस, दे जीव. मुलगी म्हणते, अरे आता मी काय करू, मी जीव देईन. तो उपसाबुक्षी रडायला लागते. दरवाजा किलकिला, त्यामुळे काका आणि मी ऐकत होतो. मुलगा म्हणतो, दे जीव. मुलगी म्हणते, तिने फोन खाली ठेवला आणि अत्यंत भीतीने आता पुढे मी काय करू या विचारात ती उपसाबुक्षी रडू लागली.
फोन झाला, दार उघडले. मी तिला विचारलं, काय झाले गं? मी तुला जाणून दिले, मला काहीच माहीत नाही. संभाषण मी ऐकलेच नाही. ती चक्कर येऊन तेथेच पडली. काकाने मी तिच्या तोंडावर पाणी शिंपडले. तिला सावध केले. ती थरथर कापत होती. तिच्या जीवनात अंधार पसरला होता. कोणता मार्ग यातून मला सोडवील? मी तिला जवळ घेतले. हे बघ, झाले आहे ते सत्य आहे. तू 9वीत ती मुलगी आहे, बरोबर? आता असे कर, जे काय घडले आहे ते खरे खरे पहिल्यापासून आईला सांग. तिला विश्वासात घे. तिने मारलेत, रागा केला तरी ते सहन कर, कारण तू तुझे सर्वस्व त्याला अर्पण करून नको इतका मोठा गुन्हा केला आहेस. आणि या प्रसंगातून, संकटातून मुक्त हो. बाई, असे अजून अनेक प्रसंग मी पाहिलेले, ऐकलेले, प्रत्यक्ष घडलेले माझ्यापुढे आहेत. मुलांसाठी आईवडील एवढी कष्टाची कामे करतात, प्रेमाने सांभाळतात, कौतुक करतात. पण माझ्या अगदी जवळचे एक उदाहरण आहे, ते मी तुम्हाला सांगते. मी प्रत्यक्ष पाहिलेले, अनुभवलेले. बाबा कंपनीत वॉचमन, आई धुणी भांडी यांची कामे करते. आपल्या मुलाला उत्तम शिक्षण असावे त्याच्यासाठी बाबा अजून एका ठिकाणी शिपायाची नोकरी करतात, कारण पैसे मिळावे, त्याला पुस्तकं घ्यायला, वह्या बिया सगळं. मुलाची क्लासची फी, पुस्तके, क्लासलासुद्धा त्याला घातलं होतं. हे सगळं अपेक्षितच आहे. जे मागेल ते त्याला पुरवित होते. पण मुलगा अभ्यासाच्या नावाखाली सतत TV बघत असे. वडिलांना खूप ताप भरला म्हणून ते कंपनीतून परवानगी घेऊन घरी आले. बेल वाजवत आहेत. मुलगा दार उघडतच नाही आहे. तापामुळे त्यांना इतकं झालं होतं की त्यांना उभंसुद्धा राहता येत नव्हतं. म्हणते दाराशी बिचारे खाली बसले खाली. आधी एक चिंता आणि ताप भरल्यामुळे त्यांना काही सहनच होत नव्हतं. त्यात काळजी ते दार उघडले नाहीत. जीवाने काही त्यांच्या मनात असं आलं की यांनी काही जीवाचं बरं वाईट करून घेतलेलं नाही ना अजून दार, म्हणजे त्यांना ह्याची चिंता. अनेक विचार त्यांच्या मनात येऊ लागले आणि ते चक्कर येऊन दरवाजा बसते. बराच वेळ मुलाचे दार उघडले, चक्कर येऊन पडले आणि खाली फटकन बसले. कितीतरी वेळाने दार त्यांनी उघडलं. आता त्यांनी दार का उघडलं तो गमतीशीर, म्हणजे किती मुलं डोकं चालवून काय आपलं नुकसान करून घेतात ते पहा. त्याने काय केलं असेल, दिवसभर त्याने TV दिवसभर लावून खूप गरम झाला होता. ती वही लावलेला बाबांना समजले, TV लावलेला, तर काय बाबा म्हणतील, आई आल्यावर काय म्हणेल, बिचारी ती दिवसभर धुणी भांड्यांची सगळ्यांची कामं करते, का तर मुलाला शिक्षणाला पैसे द्यावे, त्याचं कौतुक करावं म्हणून तो फ्रीजमधला थंड पाण्यात फडके भिजवून TV गार करीत होता. किती डोकं आहे बघा मुलांचं. त्या काळातला नुकताच TV आला होता. पहा मुलांची अक्कल आणि जबाबदारी. मुले मोठी झाली की त्यांना काही विचारले की खूप राग येतो. काही पालक पाकिट मनी मुलांना देतात, त्यामुळे त्यांचे काय करतात, कसे वापरतात याचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला युक्त्या कराव्या लागतात. बाहेर निघालात, मी चप्पल घातली आणि मी एक सत्य घडलेले, मी हे सांगितलेले आहे सगळ्या गोष्टी, मी प्रत्यक्ष केलेल्या आहेत मुलांसाठी, म्हणजे माझ्या नाही आहे, माझी मुलं पाहत नाही, पण हे प्रवचनात वगैरे. चप्पल घातली आणि एकदम पर्समध्ये बघून अरे बापरे, जेवायला जायचे आणि तोंड विसरायचे, असेच माझे झाले. खरेदीला जाते आणि पैसेच देते नाही. तुमचा कोण सोम्या गोम्या फॉबल्या भोबल्या कोण असेल त्याला म्हणायचे, तुझ्या पाकिटाचे थोडे पैसे दे ना, मी आल्यावर तुझे देते, परवा तुला पैसे दिलेत ना. तो आपल्याला काय यावर उत्तर देतो व किती पैसे देतो, यावर दिलेल्या पैशाचे तो काय करतो, किती खर्च करतो याचा अंदाज येतो. सरळ सरळ न विचारता अशी युक्ती करायची. तोही तशी खुशीत आपल्याला अंदाज येतो, तोही खुशीत आपल्याला कळलं अक्कल. माझ्यामध्ये सर्वच मुले चांगली असतात. तांदूळातल्या खड्याप्रमाणे काही तरुण मंडळी संगतीने वेगळलेली असतात, पण असे असणारं धार्मिक वृत्तीचे, सामाजिक कार्य करणारी, मदतीचा हात नेहमीच पुढे असणारी, दुष्काळग्रस्त भागात कॉलेज, कितीतरी मुलं अशी चांगली आहेत की सगळीच अशी नाही आहेत, पण ती सगळीच चांगली व्हावी तशी अपेक्षा.
दुष्काळग्रस्त भागात कॉलेजची मुले आपल्याजवळील पैसा गोळा करून मिळालेला पैसा याचा विनियोग करून शुद्ध पाण्याचे टँकर नाईको जात घेऊन जिथे पाणी नाही त्या पाण्याचे टँकर नेऊन घेतात ना तिथे, मग ती मुले वाईट आहेत का? शैक्षणिक क्षेत्रात आदिवासी भागात गरजू लोकांसाठी, आजारी आणि हॉस्पिटलमधल्या मुलांचं मनोरंजन करण्यासाठी पूर्वी तर एखादा समाजसेवेचा कॉलेजमध्ये तास असायचा. माझी मुलगी सोम्या कॉलेजमधील तिच्या वर्गातील मुलांना घेऊन राजावाडी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या गोष्टी, गाणी, विनोद सांगून मनोरंजन करीत ते दुसऱ्या दिवसाची वाट पाहत बसत. इतक्या पेशंटना त्यांची गोडी लागली होती, ताई लवकर या, ताई लवकर या, उद्या लवकर या आणि बराच वेळ घेऊन या. आणि सोम्या कॉलेजनी राजावाडी हॉस्पिटल अगदी जवळजवळ. असं पेशंटची अशी ही जीवनमूल्ये प्रत्येकाने पाळावीत, म्हणून घरात त्यांच्यावर संस्कार होणे गरजेचे असते असे मला वाटते. शेवट तेच आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा धडो, विषय सर्वथा नावडो, सनंगरी कमळी दडो, मुरडे ताटाने वियोग घडता रडो, मन भवश्चरित्री जडो. कष्ट केले तर फळ मिळते हे त्यांना गमती जमती सांगून गोड शब्दात उदाहरण देऊन सांगावे. आमचे लहानपणी आम्हाला जूनमध्ये शाळेची सुट्टी असायची, कारण तिकडे पाऊस खूप ना, खेड्यात आम्ही कोकणातले, त्यामुळे तिकडे शाळेला सुट्टी जूनमध्ये. एकदा आम्ही बाबाकडे बाबा माझे हेडमास्तर मोठ्या आणि हेडमास्तरांकडे पोस्टमास्तर असायचो, त्यामुळे आमचे बाबा एकदम कडक. आम्ही एकदा गोड बोलून, बाबा आम्हाला पत्त्यांचं कार्ड द्या ना, बाबा आम्हाला पत्त्यांचं. त्यावेळेला पत्त्यांचं कार्ड 4 रुपयाला, 4 पैसे आण्याला. जूनमध्ये शाळेत सुट्टी असायची. एकदा बाबाकडे पत्ते बघले तेव्हा त्याची किंमत 4 आणे होती. पण पत्ते हे जुगाराचे मूळ आहे, पत्ते मिळणार नाहीत असे सांगून आम्हाला 2.5 किची उजळणी पाठ करायला लावली. नेमकी झाली, पावकी झाली, सगळे जायचं 2.5 की आणि मग तिरकी. आम्ही पाठांतर खूप बाबाजीने केलं आहे, खूप, म्हणजे अजूनही माझी 2.5 की पाठ करायला लावली, तरी पत्ते मिळाले नाहीत. मग आम्ही भावंडांनी जाड पुठ्ठे कापून त्यावर अक्षरे लिहून पत्ते तयार केले. यावेळेला सगळे आमच्या आळीतली मुलं असायचे, या सगळे खेळ खेळायला आणि सगळ्याला. एकटं मूल कधीच नाही, 10-12 मुलं एकत्र आम्ही खेळायचो. अशी कशी तयार केली, इस्पीक आहे का, बदाम आहे का, सोबत लिहायचं. असं चित्रबित्र काही काढायची गरज नाही. ते कापले जाड पुठ्ठे, 52 पत्ते तयार केले आणि विहिरीवर जाऊन झाडाखाली शेजारची मित्रमंडळी आम्ही पत्ते खेळत होतो. हे त्यांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी न रागावता खरा पत्त्यांचा कॅट 4 आण्याचा आणून दिला. का तर उजळणी पाठ केलीच, मग स्वकष्टाने डोके जागून पत्ते तयार केले. त्याने आम्हाला सर्व मुलांना शाबासकी पण दिली. म्हणून मोठ्या माणसांना मान राखण्यासाठी त्यांचे ऐकायचे व आपण सर्वतोपरी त्यांना मान द्यायचा. आणि त्यांनी ते सांगतात ते आपल्या भल्यासाठी आहे एवढं जरी आपल्याला कळलं तरी पुष्कळ झालं. कधीतरी एखाद्या वेळेला गंमत म्हणून ठीक आहे, मी नाही करत जा, असं ठीक आहे, नाही करायचं ना नको करू, मग मी पण नाही बोलत, असं गमतीत म्हणायचं. काय असं म्हणालात की झालं, तुमचं संपलं महत्त्व. म्हणून ही जी जीवनमूल्ये आहेत, संस्कृती म्हणजे विचारप्रणाली, जीवनशैली आणि उपासना भक्ती प्रणाली, अशा जर प्रत्येक घरातलं मूल वागतंच आहे, खूप चांगली घराणी आपली आहे, शुद्ध स्वच्छ निर्मळ, आणि अशी ती राहावं अशी आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करूया. आणि जर एखादं मूल खट्याळ असेल तर ते आपण त्याला आता एक चिंटू आमच्याकडे येऊन गेले, ते शेजारी, तो मला चिकटलेलाच असतो, त्याला 3 वेळा इथे येऊन गेला. त्यामुळे मध्ये जर काही गडबड झाली तर तो गोड पोरगा अगदी, आणि त्याला सारखं इथे यायचं होतं. चिंटूला येत होता, खूप हुशार आहे, तर त्याला तुम्ही रागवू नका, किंवा तो येऊन गेला तर सोडून द्या. आणि अशा पद्धतीने हा आपला व्हिडिओ आज इथे संपला आहे. व्हिडिओ आणि ह्याच्यावरती मात्र कॉमेंट्स मला पाठवायचं काय आहे ते, मला तर बरं वाटतं तुम्ही कॉमेंट, खूप काही माणसं कॉमेंट्स पाठवतात, तसे पाठवा. आणि ही जीवनमूल्ये, जीवन जगण्याची पद्धत, जीवन जगण्याची काय प्रणाली, हे सगळं शैली आणि हे सगळं आपण आपल्या मुलांना, आता आपण नातवंडांना म्हणू, पंतवंडांना म्हणू, हळूहळू शिकवायला पाहिजे, जेणेकरून आज जे सगळीकडे चाललेलं आहे ते थोडंसं तरी कमी होईल अशी आपण अपेक्षा करूया परमेश्वराजवळ.
आणि श्रीरामा, माझ्यासमोर रामाची तस्वीर आहे. रामाला सांगते की बाबा रे, सगळ्यांना आम्हाला सद्बुद्धी दे आणि आमची मुलं खूप हुशार होऊ देत, शहाणी होऊ देत, धार्मिक वृत्तीचे होऊ देत आणि खूप शिकून मोठी होऊ देत. मी परदेशी जाऊ देत म्हणणार नाही. माझ्या देशामध्ये सगळं आहे, माझा देश संपन्न आहे, माझ्या देशातच ती मोठी होऊ देत असं मी सांगते भगवंता. आणि इथे आजचा आपला व्हिडिओ संपला आहे असं मी सांगते. आणि तुम्ही एक काम करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये काहीतरी तुमच्या कॉमेंट्स टाका असं मी तुम्हाला नम्र विनंती करते. आणि इथे आज आपला व्हिडिओ आजचा संपलेला आहे असं मी जाहीर करते. आणि ही जीवनमूल्ये आपण पहा, संस्कृती आपली काय आहे. तुम्ही तुमचं कॉलेज बिलेज संपल्यावर जरा समर्थांचं दासबोध वगैरे, रामायण किंवा अशी पुस्तकं वाचलीत ना तर आपल्या खूप ज्ञानात भर पडते. आणि अशी आयुष्यामध्ये आपल्या खूप बदल होतो. आणि बदल झाल्यानंतर आपल्यालाही कळतं की आपण कुठे आहोत आणि आपली संस्कृती काय आहे. आणि आपले ऋषीमुनी 88 सहस्र ऋषी, देश आपला सगळा जो त्यांनी घडवला आहे, असे तू हिमाचल त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून ते आपण ऋषींना महत्त्व देतो. ऋषींच्या अनेक गोष्टी उत्तम प्रकारच्या आपल्याला केवढे त्यांनी संस्कार केलेले हे ऋषीमुनी. आणि आपणही आता हळूहळू आपल्या कुठल्या मुलांना जे त्यांना मार्गदर्शन करूया, शिकवूया. आणि आपण सगळे चांगलंच करतोय. सगळी मंडळी आपण शहाणे हुशार आहोत. तुम्ही काय आणि आम्ही काय सगळे शहाणे, तर त्या शहाणे करून सोडावे सकळ जन असं मी जाहीर करते. आणि आजचा आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे असं मी सांगते. आणि तुम्हीही ह्या कॉमेंट्स मला पाठवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भारत.